वसई विरार महापालिकेतील बांधकाम घोटाळा प्रकरणी अटक झालेले माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी आता यू-टर्न घेतलाय। भ्रष्टाचाराशी माझा काही संबंध नाही, बांधकामामागे पैसे नगररचना विभागाने घेतले असा दावा करत त्यांनी स्वतःला या प्रकरणातून अलग केले आहे। पवार यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेली ही भूमिका खळबळजनक ठरली आहे। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात ईडीने पवार यांच्यासह नगर रचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी आणि 2 भूमाफियांना 13 ऑगस्ट रोजी अटक केली होती। सध्या हे चौघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत। ईडीच्या तपासात पवार यांच्या नातेवाईकाच्या घरी 1.5 कोटींची रोकड सापडली होती। शिवाय त्यांच्या पत्नी अनेक कंपन्यांमध्ये संचालक असल्याने भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा या कंपन्यांमधून पांढरा करण्यात आल्याचा गंभीर आरोप ईडीने केलाय। मात्र पवार यांचे वकील उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी या आरोप फेटाळून लावत पवार यांना या प्रकरणात जबरदस्तीने गोवण्यात आले आहे। ईडीने धमक्यांवर आधारलेले जबाब घेतले, पण पवार यांच्या घरातून एकही रुपया किंवा दागिना जप्त झालेला नाही। वकिलांच्या मते 2008 ते 21 या काळात इमारती बांधल्या गेल्या, तर पवार 2022 मध्ये आयुक्त झाले, त्यामुळे त्यांचा काहीच संबंध नाही। उलट बांधकामामागे पैसे नगररचना खात्याला मिळत होते असा दावा करून पवार यांनी स्वतःला या घोटाळ्यातून दूर केले आहे। तसेच नाशिकमधील बिल्डर जनार्दन पवार यांच्या घरी जप्त झालेले 1,33,00,000 रुपये त्याच्याशी संबंधित नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। पवार यांच्या पत्नी भारती पवार या अनेक नातेवाईकांच्या कंपन्यांमध्ये संचालक होत्या, मात्र त्या कंपन्या आयुक्त होण्यापूर्वी स्थापन झाल्या होत्या आणि नियमित करपात्र व्यवसाय करत होत्या असा दावा बचाव पक्षाने केलाय। अनिल कुमार पवार आता जामीन मागण्याचा मार्ग न निवडता थेट त्यांच्या अटकेलाच कायदेशीर आव्हान देण्याची तयारी करतायत। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।